नमस्कार मंडळी. सगळ्यांचा लाडका बाप्पा येतोय, सगळ्यांचा आवडीचा देव बाप्पा येतोय. तर बाप्पाच्या आवडीचे पदार्थ तर झालेच पाहिजेत. अगदी घरच्या घरी घरगुती साहित्यात आज आपण बनवणार आहोत केशर मावा शाही मोदक. हो मंडळी, खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि बाप्पांना सुद्धा खूप आवडेल. चला तर मग मंडळी, वेळ कशाला वाया घालवायचा, झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी फुल फॅट दूध घ्यायचं आहे आणि 1 वाटी दुधाची पावडर घ्यायची आहे. सोबतच त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि गॅसवर न ठेवताच असंच मिक्स करून घ्यायचं आहे. असंच मिक्स केल्याने काय होईल, ह्यामध्ये कोणतेही लम्प्स किंवा गुठळ्या राहणार नाहीत. छान 1 मिनिटभर मिक्स केल्यात व्यवस्थितरित्या मिक्स होतं. हे अशा पद्धतीचं मिक्स झालं पाहिजे, हे पहा मंडळी. आता आपण ही कढई गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि अवघे 3 ते 4 मिनिटात हे मिश्रण घट्ट होईल. सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला मिश्रण लवकर घट्ट होईल आणि मिश्रण कढईला लागून चिकटून जळणार नाही. केशर शाही मोदक म्हटले की केशर हे आलंच. इथे मी केशरचं दूध घातलेलं आहे 2 चमचे. आता हे सर्व छानपैकी घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. हळूवारपणे मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर मावा लगेचच जळून जातो. लो फ्लेमवरच मिक्स करत राहायचं आहे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपण पुन्हा अर्धा चमचा तूप घालायचं आहे. पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अवघे 5 ते 6 मिनटं लागलेत मला इथे मंडळी, जास्त काही वेळ लागला नाही. छान असं मिक्स झालेलं आहे. आता तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर आता तुम्ही ह्यामध्ये ह्या स्टेजला इथे 2 चमचे पिठी साखर घालू शकता. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण इथे मोदकाच्या आत भरण्यासाठी एक स्टफिंग तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि तयार केलेलाच 1 चमचा मावा त्यामध्ये घातलेला आहे. मिक्स करून अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण पाहूयात, मावा थंड झाला आहे. आता आपण त्याचे मोदक करून घेऊया. मोदक करण्यासाठी इथे मी मोदकच्या साच्याला तूप लावून घेतला आहे जेणेकरून आपले मोदक व्यवस्थितरित्या अलगदरित्या साच्यातून बाहेर येतील. अशा रीतीने पहिले थोडासा मावा प्रेस करून घ्यायचा आहे, सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे. नंतर जो आपण ड्रायफ्रूट्सचा गोळा तयार केला होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा वरून आपण मावा घालून घ्यायचा आहे. व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचा आहे. आता आपण मोदक डीमोल्ड करून बघूया. हे पहा मंडळी, किती छान असा अप्रतिम दिसत आहे. तुम्ही बघू शकता त्याला किती छान अशी शाईन सुद्धा आलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण उरलेले मोदक सुद्धा करून घेऊया. तर मंडळी, तयार आहेत आपले केशर शाही मावा मोदक. आहे की नाही झटपट आणि मस्त सोपी रेसिपी. तर ह्या गणपतीला तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा. गणपती बाप्पालाही आवडतील आणि तुम्हालाही आवडतील. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.